शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये अनेक जे आहे स्वखर्चाने काही सामग्री मागवली जाते। आरटीए मधून जे मुलं शिक्षण घेत आहेत पण आता जो निर्णय जो मुलांचा चालू आहे ते बाकी आहे। म्हणजे या अगोदर ज्यांनी ॲडमिशन घेतले आहेत जे मुलं आरटीए मधून शिकत आहेत त्यांना 2009 मध्ये आरटीए मध्ये जो कायदा पारित झाला होता त्या कायद्याच्या नुसार पाठ्यपुस्तके, गणवेश, बुक्स वगैरे सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं। परंतु गेल्या वर्षी आम्ही 3 महिने लढा दिल्यानंतर कुठेतरी शालेय प्रशासन जागा झालं आणि काही शाळांनी फक्त ते बुक्स दिले होते, गणवेश काय दिले नव्हते। परंतु या वर्षी तर कुठलेही शालेय प्रशासन विद्यार्थ्यांना गणवेश, बुक्स आणि शालेय साहित्य मोफतपणे देत नाहीये आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु याची दखल कोणी घेत नाही। म्हणजे सामान्य माणसांच्या आणि गरिबांच्या वंचित असणाऱ्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाहीये का? एक तर तुम्ही कायदा पारित झालेला असताना जर कायद्याचा अवलंब तुम्ही करत नसाल, कायद्याची अंमलबजावणी करत नसाल तर या खाजगी आणि ज्या आरटीए मध्ये शाळा आहेत सरकारी या शाळेवर कारवाई का करत नाहीत? प्रत्येक वेळेस फक्त असं एक लेटर काढलं जातं, हे लेटर पाहू शकता आता हे 2023 आहे आणि हेच लेटर जे आहे हे 2023 आणि 24 ला सेम लेटर आहे। पण या लेटरची दाद एकही शाळा प्रशासन देत नाहीये, कारण शिक्षणाचा काळा बाजार मांडलेला आहे। जर आरटीए मधून जर विद्यार्थ्यांना बुक्स, गणवेश, शालेय साहित्य मोफत दिलं तर यांचा धंदा बंद होईल आणि यांचा धंदा बंद होण्यासाठी हे विद्यार्थ्यांना पालकांना वेठी धरतायत। अशांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही म्हणजे सोमवारपासून ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत। आपण एक पत्र दिले, त्यात काय नेमकी मागण्या आहेत तुमच्या, काय नमूद केलेलं आहे? आमच्या मागण्या ज्या आहेत ते याच आहेत की आम्ही जे पत्र दिले होते ते मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेबांसमोर सर्वांना दिलेले आहेत। शिक्षण विभाग आहे, शिक्षण उपायुक्त आहे, तिथले सर्वांना दिलेलं आहे। यांना एवढं सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 1,10,000 विद्यार्थी हे या अगोदर आरटीए शिक्षण घेत आहेत। अशा विद्यार्थ्यांना तुम्ही नियमाप्रमाणे गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य हे मोफत द्यावे, जे नियमाप्रमाणे आहे आम्ही तेच मागत आहोत। परंतु हे सामान्य माणसाचं, जनतेचं सरकार असं बोललं जातं, पण या सरकारला किंवा कुठल्याही सरकारला सामान्य जनतेचं काही देण्याकडे पडलेलं नाहीये। जर त्यांना खरंच जनतेची आपण तळमळ असेल तर यांनी आरटीए मध्ये शिकणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना, 10,000 विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। त्यांना प्रत्येक शाळांना ताबडतोब गणवेश आणि पाठ्यपुस्तके ताबडतोब द्यायला सांगावेत। प्रशासनाने थोडी लाज बाळगावी। या गरिबांची मुलं शाळेमध्ये अजून किती दिवस, आता पुढल्या महिन्यात एक्झाम चालू होतील तरी बुक्स अजून मिळाले नाहीये, तरी गणवेश नाहीये। सर, कुठेतरी ज्या शाळा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जो शासनाकडे त्यांना जो निधी आहे तो शासन त्यांना देत नाही आणि त्यामुळेच हे सगळी पुस्तकं वगैरे द्यायला होतं। तर शासन याला जबाबदार आहे का कुठेतरी? नाही, शासन जबाबदार आहेच, पण पालकांचा काय दोष याच्यामध्ये? तुमची शालेय संस्था आहे, तुमचे शालेय अधिकारी असतील किंवा मंत्री असतील, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्ही त्यांना द्या, त्यांच्याकडून घ्या ना तुम्ही, आम्ही नाही बोलत नाहीये। आता या वर्षीला, गेल्या वर्षीचे आहे फक्त बुक्स दिले, मग दरवर्षी ते तुम्ही फक्त बुक देता, गणवेश देता का नाही देता? पाठ्यपुस्तक देता का नाही देता? शैक्षणिक साहित्य देतात का नाही देत? आणि मग त्याचे बिल तुम्ही जोडता, म्हणजे तुम्हाला तुमची पोटं भरलेली चालतात, पण या सामान्याच्या मुलांना शिकलं नाही पाहिजे का? म्हणजे तुम्हाला फक्त हा शिक्षणाचा काळा बाजार बनला आहे। आरटीए मधून तर न्याय मिळालाच पाहिजे विद्यार्थ्यांना जे कायद्याप्रमाणे, पण ह्या ज्या इतर खाजगी शाळा आहेत ना, मी तर महाराष्ट्र सरकारला विनंती करेल यांचा एक कुठेतरी यांना बांधा कुठेतरी, आणि खाजगी शाळांना एक फीज, एक लिमिटेशन द्या। एक 2-2 लाखाच्या फी देतात, त्यांच्या बापची जागादार नाहीये आणि या शासनाला, प्रत्येक सरकारला माहिती, या सरकारला आहे, अगोदर सरकारला, सगळ्या सरकारला माहिती आहे, सगळ्या मंत्र्यांना माहिती आहे खाजगी शाळा किती फी देतात। हा किती वर्षापासूनचा हा जो प्रश्न आहे, दरवर्षी हाच प्रश्न उपस्थित होतो, पण यामध्ये कुठल्याही शाळेवर कारवाई होत नाही ना, कारण शिक्षण अधिकारीपासून हे जे अधिकारी आहेत ना, शासनाचे, महापालिका अधिकारी, सगळ्यांची मिलीभगत, सगळ्यांचं साठल होत आहे, कारण यांना कमिशन एजंट आहेत हे नेमलेले सरकारची, कारण इथून हे यांना खाजगी शाळातून यांना पैसे जातात म्हणून हे कारवाई करत नाहीत ना। गेल्या वर्षी 3 महिने लढल्यानंतर फक्त बुक्स दिले काही शाळांनी, गणवेश दिले नाही, पाठ्यपुस्तक दिले नाही, काहीच नाही। आणि या वर्षी 30 मुंबई, आता पवार साहेब सांगतायत, उपायुक्त शिक्षण विभागाचे, आम्ही लेटर काढतो, आज भेट द्यायला, अहो भेटीचा प्रश्न नाहीये, मुलांना गणवेश द्या, बुक्स द्या, ते द्या ना। तुम्ही फक्त आश्वासन, लेटरबाजी करू उपयोग नाहीये। आम्ही सोमवारपासून इथे महानगरपालिका कार्यालयासमोर आम्ही उपोषण बसतो।